अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। ज्यांनी असंख्य सेवा केलेल्या आहेत, ज्यांनी असंख्य उपाय केलेले आहेत, भरपूर सेवा आणि उपाय करूनही तुमचं जर काम होत नसेल, मनातील एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, अडलेलं काम मार्गी लागत नसेल किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीमध्ये मार्ग सापडत नसेल, मग ते संततीचं असेल, आरोग्य असेल, कुठला एखादा जुना आजार असेल किंवा कुठल्याही प्रकारची बाधा असेल, नोकरी, विवाह, अशी कुठलीही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असेल ज्यामध्ये तुम्हाला मार्ग हवा आहे पण मार्ग सापडत नाहीये। ताई आम्ही अनेक सेवा करत आहोत, ताई आम्ही अनेक उपाय करत आहोत, मात्र तरीही आम्हाला काहीच लाभ होत नाहीये। बघा, ज्यांनी सर्व सेवा करून झालेल्या आहेत, सर्व करून थकलेला आहात, त्या प्रत्येकाला मी सांगेन की ही मंगळवारची सेवा तुमच्या आयुष्यातील कितीही मोठी, कितीही अडलेली, कितीही मोठी, पुन्हा एकदा सांगते, अशी कुठलीच इच्छा अपूर्ण राहणार नाही। तुमची कितीही मोठी इच्छा हा एक उपाय 100% पूर्ण करून देईल। मनापासून विश्वासाने मनोभावे जर तुम्ही ही 21 दिवस सेवा केली तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे जे हवं आहे ते सर्व मिळेल। 21 दिवसांच्या आत तुम्हाला या उपायाने भरपूर प्रचिती येईल, अडलेली कामे मार्गी लागतील, घरातील गरिबी संपेल, दारिद्र्य संपेल, तुमच्या कितीही अडलेल्या कुठल्या मनोकामना असतील त्या पूर्ण होतील। तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल जी घेण्यासाठी असंख्य विघ्न संकट येत होती तर ती देखील इच्छा तुमची पूर्ण होईल, सर्व कामे तुमची मार्ग लागतील, नोकरी, विवाह, अशी कुठलीही इच्छा असेल ती इच्छा देखील तुमची पूर्ण होईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा उपाय फक्त तुम्हाला मंगळवारच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे। बघा, आज मंगळवार आहे, तुम्ही आजपासून सुरुवात करा, तुम्ही पुढच्या मंगळवारपासून सुरुवात करा, कुठल्याही मंगळवारपासून सुरुवात केली तरीही चालेल, फक्त मंगळवारचा दिवस हवा आहे। बघा, मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी कारक असतो आणि मंगळवारचा दिवस हा आपण गणपती बाप्पांचा दिवस म्हणून साजरा करतो। म्हणजे या दिवशी, मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी असंख्य उपाय आणि आपण सेवा करत असतो। बघा, गणपती बाप्पांचा जो दिवस आहे तो दिवस म्हणजे मंगळवार, त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची ही एक सेवा करायची आहे। आता गणपती बाप्पा म्हणजे काय, त्यांना आपण संकटहर्ते म्हणतो, विघ्नहर्ते म्हणतो, ज्यांना आपण विघ्नकारक विघ्ननाशक असं म्हणतो। असंख्य नाव आहेत गणपती बाप्पांची, जे आपल्या आयुष्यातील दारिद्र्य संपवतात, आपल्या आयुष्यामध्ये असलेलं नकारात्मकता संपवतात, आपल्या जीवनामध्ये असलेली जी काही गरिबी आहे ती गरिबी संपवून आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात, प्रत्येक संकटातून मोकळे करतात। बघा, गणपती बाप्पांना मोस्टली 99% लोकांना माहिती असेल की सगळेच नवसाला पावणारे दैवत असं म्हणतात आणि याच नवसाला पावणाऱ्या दैवतांची जर मनोभावे तुम्ही पूजा केली, सेवा केली, उपाय केला तर तुमचा जो काही अडलेला प्रश्न असेल किंवा तुमची जी काही अडलेली इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होते। आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे, हा उपाय व्यवस्थित ऐका आणि प्रत्येकाने, ज्यालाही खूप सेवा करून प्रचिती येत नाही किंवा ज्याला असंख्य सेवा करूनही काही लाभ होत नाहीये त्या प्रत्येकाने हा उपाय नक्की करा। बघा, मंगळवारच्या दिवशी तुम्हाला पहिल्याच दिवशी सलग 21 दिवस ही सेवा करायची आहे, मात्र पहिल्याच दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे। आता सांगू नका की ताई आमच्या घराच्या आजूबाजूला गणपती बाप्पांचं मंदिर नाही। मला वाटतं जिथे माता लक्ष्मीचं मंदिर असतं ना त्याच्या समोरही गणपती बाप्पांची एखादी छोटीशी मूर्ती असते किंवा छोटासा फोटो असतो, तरी तुम्ही तिथे जाऊन हा उपाय केला तरीही चालेल। प्रत्येक गावात 1 किंवा 2 मंदिरे नक्कीच असतात आणि त्या 1 किंवा 2 मंदिरांमध्ये कुठेतरी गणपती बाप्पांची मूर्ती छोटी मोठीही असतेच। एकदा जाऊन तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला ते कळेल, ठीक आहे। तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे, जिथेही गणपती, फक्त घरी नाही, पहिल्या दिवशी तुम्हाला मंदिरातच जायचं आहे। तर मंदिरात जात असताना तुम्हाला एक विड्याचं पान, काही गोष्टी सांगते त्या घेऊन जायचंय, विड्याचं पान, गुळ खोबऱ्याची वाटी तुम्हाला घेऊन जायची आहे, एक लाल रंगाचं फूल घेऊन जायचं आहे, लाल रंगाचं एक फळ घेऊन जायचं आहे, एक हळकुंड घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला एक दुर्व्याची जुडी, 21 किंवा नुसता एक दुर्वा, 3 यांचा असणारा एक दुर्वा घेऊन गेला तरीही चालेल। इतक्या गोष्टी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहेत। आता प्रत्येक मंदिरात दिवा ऑलरेडी प्रज्वलित असतो, समजा नसेल
असेल तर तिथे जो दिवा असेल तो प्रज्वलित करा. बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे. जे विड्याचं, ज्याला खायचं पान, नागवेलीचं पान आपण म्हणतो, ते पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे. या पानावरती थोडीशी अक्षत, तांदूळ ठेवायचे आहेत. त्यानंतर या तांदळावरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची. सुपारी सांगायचे विसरले. या तांदळावरती तुम्हाला एक सुपारी ठेवून द्यायची आहे. त्यानंतर लाल रंगाचं नेलेलं फूल, दुर्वा, फळ, गुळ, खोबऱ्याची वाटी हे सर्व त्या पानावरती तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. सर्व ठेवल्यानंतर वरती हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि दोनही हात जोडून गणपती बाप्पांना नवस करायचा आहे. म्हणजे गणपती बाप्पांच्या समोर तुमची जी अडलेली इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर प्रार्थना करायची आहे आणि संकल्प करायचा आहे की हे गणपती बाप्पा 21 दिवस मी तुमचं स्मरण करेन. 21 दिवस मी या मंत्र, आता मंत्र कुठला तो सांगते, या मंत्राचा मी अखंड जप करेन. एकही दिवस खंड न पाडू देता मी 21 दिवसात मनोभावे तुमची सेवा करेन. माझी ही इच्छा आहे किंवा माझं हेही अडलेलं काम आहे ते मार्गी लागू द्या. मला मार्ग दाखवा. मला यश मिळू द्या. माझी प्रगती होऊ द्या. घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद नांदू द्या. असं तुम्हाला सगळं म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे खाली गाभाऱ्यामध्ये बसायचं आहे. जिथे जागा भेटेल तिथे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला समोर बसायचं आहे आणि जो मंत्र सांगतेय हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. तर मंत्र आहे, मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशिना कृपा करा. मंगल मूर्ती नाही, मंगल मूर्ती म्हटला तर त्याचा एक वेगळा अर्थ होतो. त्यामुळे लक्षात घ्या, मंत्र व्यवस्थित ऐका. मंगल मूर्ते, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. या मंत्राचा तुम्हाला बरोबर तिथे 108 वेळा किंवा 101 वेळा जप करायचा आहे. जप करून झाला की त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर तुमचं जे देवघर असेल ते देवघराच्या समोर बसून किंवा एखाद्या विशिष्ट कोपऱ्यामध्ये बसून, एका विशिष्ट जागी बसून पुन्हा तुम्हाला या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. असं सलग 21 दिवस करायचं आहे. रोज 21 दिवस घराच्या देवघरासमोर, म्हणजे घरामध्ये जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर दिवा प्रज्वलित करून, अगरबत्ती प्रज्वलित करून मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे. बघा, फक्त मंदिरात जे जायचं आहे ते तुम्हाला पहिल्याच दिवशी जायचं आहे संकल्प करण्यासाठी, विडा घेऊन जाण्यासाठी. विडा हा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. कुठलाही नवस करायचा असेल, कुठली इच्छा व्यक्त करायची असेल किंवा कुठलंही काम घडून घ्यायचं असेल तर त्यासाठी गणपती बाप्पांना विडा अर्पण केला जातो. आणि जर विडा अर्पण केला तर तुमची जी काही इच्छा असेल ती त्या दिवसांमध्ये पूर्ण होतेच होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी स्वतः हे केलेला आहे, बऱ्याच वेळा केलेला आहे आणि खूप छान अनुभव देखील आलेले आहेत. बघा, 21 दिवसांच्या आत कितीही मोठं संकट, कितीही मोठी अडचण, प्रत्येक गोष्टीत मार्ग मिळेल. इच्छा पूर्ण होतील, कामं मार्गी लागतील. करून बघितल्याशिवाय कळणार नाही. ऐकून शांत बसू नका. ज्यांना ज्यांना या उपायाची गरज आहे त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.